नमस्कार, जय कुणबी। आज दिनांक 7 जून खेड कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा खेड मुंबई अधिक ग्रामीण कुणबी सामाजिक परिषद या परिषदेला ही परिषद ऐतिहासिक क्रांतिकारी परिषद आहे। या परिषदेचे विषय हे विशेष आहेत। समाजात ऐतिहासिक बदल होण्यासाठी लग्न समारंभातील रूढी परंपरा व चालीरीती, त्याचप्रमाणे मृत्यूनंतरचे विधी, त्यामागील सामाजिक व धार्मिक पैलू यावर सविस्तर चर्चा आणि ठराव होणार आहेत। यासाठी विशेष परिषद आहे। या परिषदेला मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित आहेत। जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल वर्णे नाका इथे ही परिषद पार पडते आहे। पिढा पिढा टळो बळीचं राज्य येवो या परिषदेची भव्य तयारी समाज नेते समाज बांधवांची उपस्थिती समाज बांधव मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे। परिषदेला सर्व समाज बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। 2 मिनिटं। शिवाजी भूषण रयत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे पिढा पिढा टळो बळीचं राज्य येवो सम्राट बळीराजा मान्यवर आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य घडवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। हा वारसा आपल्या पूर्वजांनी निर्माण केला आहे, परंतु एक प्रश्न आज आपल्या सर्वांसमोर आहे, आपण आपल्या पूर्वजांचा वारसा जपत आहोत का? आपल्या परंपरा टिकवताना आपण विवेक जपत आहोत का? आपल्या चालीरीती समाजाला एकत्र आणत आहे की समाजात आर्थिक सामाजिक करत आहे? हे प्रश्न केवळ एका व्यक्तीचे नाही, हे संपूर्ण समाजाचे प्रश्न आहेत। म्हणूनच आज आपण इथे जमलो आहोत। आपण या परिषदेमध्ये आपण 2 अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। त्याचा पहिला विषय आहे लग्न समारंभातील रूढी परंपरा आणि चालीरीती, आणि दुसरा विषय आहे मृत्यूनंतरच्या विधी व त्यामागील सामाजिक आणि धार्मिक पैलू। हे विषय अत्यंत प्रत्येकाच्या घराशी, प्रत्येक व्यक्तीशी संबंधित आहे। लग्न असो की दुःखाचा प्रसंग, प्रत्येक कुटुंब हा या परंपरेतून जात असतो। परंतु काळ बदलत आहे, समाज बदलत आहे, जीवनशैली बदलत आहे, पण आपल्या समाजाने योग्य त्या ठिकाणी विचारपूर्वक बदल स्वीकारले पाहिजेत। परंपरा जपायच्या आहेत, पण अंध परंपरा नाही। संस्कार जपायचे, पण अनावश्यक भाग नाही। समाज एकत्र आणायचा आहे, पण समाज विभागायचा नाही। मित्रांनो, आपल्या समाजाचा विकास फक्त शासनाच्या योजनाने होत नाही, तर समाजाचा विकास फक्त मोठ्या भाषणाने देखील होत नाही। समाजाचा विकास तेव्हा होतो जेव्हा समाज स्वतःच्या प्रश्नांवर स्वतः विचार करतो आणि एकमताने योग्य दिशा ठरवतो। आजची ही परिषद त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या परिषदेचे तज्ञ मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करतील। आपण मुक्तपणे आपले विचार देखील मांडू, मतभेद असतील तरी ते देखील मांडू, परंतु दिवसाच्या शेवटी समाजहिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करू। कारण सर्वच मान्यवर आमच्या संघाचे सर्व सदस्य आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर सर्वांची खऱ्या अर्थाने नावं घ्यायला पाहिजे। पहिल्यांदाच आज एकाच दिवशी खूप दिवसांनी घरातही 31 तारखेला तुमची परिषद होती आणि ती 7 तारखेला झाली। परत आपल्या कार्यक्रम मोठा
तेव्हाच खऱ्या अर्थाने पूर्वी बांधव एकत्र येऊन भविष्यात पुढे जाऊ शकतो. आज मी भेटवासियांचा मनापासून स्वागत करतो. तुम्ही जर पहिलं सांगितलं असतं तरी मला भेटला असता की हा कार्यक्रम मोठा आहे, अशा कार्यक्रमाला तुम्ही सांगितलं तर पैसे दिले असते. पण ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. कारण की एक लक्षात घ्या, आता एक दोनच विषय त्याच्यापुढे ठेवले. एक लग्न समारंभ आहे, मुली पराक्रम व चालू होती, आणि दुसरा आहे मृत्यूनंतर विधी, त्यामागे सामाजिक व धार्मिक पैलू. हे दोन अत्यंत महत्वाचे विषय आहेत. त्याच्यावर दोन्ही मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करतील रोशन पाटीलसाहेब टाटके आणि विजय खोले, हे निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम त्यांनी पाहिलं आहे. तुम्हाला खेळ असेल, ते असेल, सर्व ठिकाणी भविष्यात असतील. तुम्ही समाज आहे, तुम्ही जर बघायला गेलं प्रतिनिधी आज तरी एकही पडत नाही. म्हणून मी सर्व बांधवांना मी विनंती करेन की आपण सर्व संघाकडे घेऊन आलं पाहिजे. बाकी कोणताच आहे तो प्रश्न कसा सोडवला पाहिजे. एका क्षणात त्यांनी सांगितलं, तुम्ही जे जे प्रश्न असतील माझ्यापर्यंत झाले तरी तुम्ही मांडावर सर्वजण एका व्यासपीठावर एका छताखाली सर्वजण यायला पाहिजे. आज ही राजकीय दृष्ट्या आहे, त्या पदापर्यंत पोहोचतोय, ही भावना माझ्या मनामध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही आता हा शिबिर मी आयोजित केले, आज खेळ कसे झाले त्याचा बोध प्रत्येक तालुक्याने घेतला पाहिजे. आणि तो खऱ्या अर्थाने जर ह्या कोकणातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक परिषद झाली तर 100% तुम्हाला मी सांगतो की परिवर्तन तुम्ही महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात होईल. कारण की आता बघायला गेलं तर तरुण खूप वेळ यायला लागले. तुम्ही म्हणायला लागले आम्ही मराठा, आज प्रत्येक समाजाचा वाटो आम्ही तुमची आहे, मी आहे हे सांगण्यासाठी पुढे येतोय. त्यासाठी ती जागृती आहे, ती व्हायला पाहिजे. ते काम खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी एकत्रित करायला पाहिजे. मी या कार्यक्रमासाठी आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज तसेच त्याची जमीन आहे, त्याच्या घर मालक करणारे पोताची पत्रकार लोकनेते आप्पासाहेब रघुपती जगाच्या पातळीवर भारताच्या संसदेला पहिल्यांदा जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली याचा कायदा बनवण्यासाठी भाग पाडणारे भारताचे पहिले भाग्य विधाते. आज त्यांना रायगडचं भाग्य विधाते म्हटलं, महाराष्ट्राला याचा फायदा झाला. ते लोकनेते दिवा पाटील साहेब, लोकनेते प्रभाकर पाटील साहेब, लोकनेते दत्ता पाटील साहेब, आणि ज्यांच्या खात्याला खाता लावून या पूर्वी सभा उभा केला ते माझे गुरु या ठिकाणी समविचारी सर्व त्या काळाचे सहकार्य आहे. आज या पूर्वी परिषदेच्या निमित्ताने खेड या ठिकाणी भूगर्भीय परिषद या परिषदेचे अध्यक्ष आता या विचारपीठावर उपस्थित दानशूर व्यक्ती म्हणून ज्यांची आपण ओळख आहे, आणि राजकीय प्रवास असू द्या, सामाजिक प्रवास असू द्या, धार्मिक प्रवास असू द्या, त्याच्यामध्ये प्राधान्य हादरेकर म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं ते संगमेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र मान्य बेडकर साहेब, वडे साहेब, सचिन दादा आणि विचारपीठावरील सर्वच मान्यवर यांचे सगळे जोरदार टाळ्या वाजवा. त्या वर्षाची या ठिकाणी होत असेल. आणि विशेष म्हणजे काय तर ग्रामीण भागातून आज आपण लोक सारेजण एकत्र आलोय आणि आपण सारे विचार मंथन करतो. परिषदेचा मुख्य हेतू काय असतो, परिषदा का होतात, सभा म्हणजे परिषदा नव्हे, भाषण म्हणजे परिषदा नव्हे, परिषदा यासाठी असतात दिवसाभागामध्ये केलेली चर्चा जी अंमलबजावणी करण्यासाठी जो निर्णय घेतला जातो आणि त्याच्यावर आधारित एक नवा समाज उभा राहतो, त्यासाठी परिषद घ्यायची असते. आपल्या महापुरुषांनी परिषदा का लावल्या, गोलवेद परिषद असेल, आरक्षण परिषद असेल, ओबीसी परिषद असेल, समाजाला त्या विषयाच्या दृष्टिकोनातून तयार करणं आणि समाजाला त्या विषयाला धरून आचरण करायला लावणं यासाठी परिषद असते. खरं तर काही लोकांच्या पोटामध्ये चुकला असेल विषय. मी पत्र बोलायला वापरते त्यामुळे माझ्या गुरु सहित काही लोकांना लागले, पण सत्य ही काळाची गरज आहे. मी प्रत्येकाला विनंती करेन की आपण मोबाईलमध्ये दुसऱ्याचा प्रयत्न करू नका. आपण आपला वेळ काढून कसं त्या ठिकाणी राहिलो आहे. आम्ही सुद्धा आमचा वेळ काढून मुंबईमध्ये या ठिकाणी राहिलो. आज मुंबईचे युवाचे प्रमुख या ठिकाणी आले, माझा पाटील साहेब असतील किंवा आपले संगमेश्वर तालुक्याचे
होती विरोधी कोणत्या याच्यावरती आणि तुम्ही आजपर्यंत शेकडो विषयावरती बोललोय, पण आज तो माझा विशेष विषय आणि मला खास करून अगदी पूर्वी युवाच्या जेवढ्या शाखा आहेत त्यामध्ये पहिल्या नंबरची शाखा खेळ असेल ती माझा विशेष प्रयत्न आणि विशेष काही चालत नाही. उद्यापासून हायकोर्ट सुरू होतं, हायकोर्टाची उद्यापासून ॲप्लिकेट आहे. आज जवळ 3 दाखल करायचे आहेत, तरी सुद्धा मी म्हटलं बाबा घेण्याचा मी प्रयत्न करेन, परंतु मला आपण संधी नेहमी उपलब्ध करून देतात. विषय हा मार्मिक आहे. लग्न समारंभ रूढी परंपरा व चालीरीती मुळात आपल्या समाजाचं शोषण कशाला झालंय तर आपल्या हातामध्ये वेळ आहे नाही, आपल्या हातामध्ये कुणीतरी रशीला बांधून ठेवले दाखवाय अजिबात नाही, आपण कुणाचे गुलाम आहोत अजिबात नाही. पण आज मानसिकता कोणती आहे? आज आपलं 58 किलोचं शरीर 60 किलोचं शरीर हे आपल्या नियंत्रणात नाही, यालाच तरी गुलामी म्हणतात. गुलामीचं आहे आम्ही कधी कधी ते उठवून ठेवतो, पण मित्र हो असं काय आम्हाला सुद्धा समाजामध्ये वावरत असताना पाहायला मिळतं आणि आपण त्याच्यावर सुद्धा विचार करणं काळाची गरज आहे की ज्यावेळेला सौभाग्य अलंकार उतरलं जातं, पूर्वी होती ही सती जाण्याची पद्धत ही बंद झाली. आता विचार करा हे जे सौभाग्य अलंकार आहे, हे सौभाग्य अलंकार उतरल्यानंतर ती स्त्री ज्या ठिकाणी विद्रोह होते म्हणजे तिचा अलंकार उतरल्यानंतर विचार करा आमचा कुणाचा अवयव पुरुष स्त्री मेल्यानंतर पुरुषाचा कुठला अवयव ठेवला जातो, कुठली वस्तू ठेवली जाते का, त्याच्यावरती सुद्धा विचार विनिमय होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून त्या स्त्रीचा सौभाग्य अलंकार तिच्या इज्जतीचा तो प्रश्न आहे. म्हणून तुझ्या शरीरावरती असेल तर तुला समाजात वावरता कोणाची भीती नसते, याचा सुद्धा विचार होणं काळाची गरज आहे. अस्थि विसर्जनाने पाप क्षरण होते, हाडाचे अवशेष अस्थि पाण्यात विरघळतात, या प्रक्रियेमुळे मृत व्यक्तीच्या पापाचा नाश होतो. आम्ही कधी काशीला जातो, म्हटलेल्या मन में शेखा तो कठोर में गंगा आहे. आमचं मन जर शुद्ध असेल तर आमच्या सुद्धा नदी पात्रामध्ये किंवा नदीमध्ये सुद्धा अस्थि विसर्जन का होऊ शकत नाही. आवडल्याने खर्च करतो आम्ही त्या ठिकाणी जातो. मित्र याच्यावरती सुद्धा विचार होणं काळाची गरज आहे. पहा सुद्धा ज्या काही भ्रामक कल्पना आहेत त्यांना सुद्धा मुरड घालणं ही काळाची गरज आहे. अंत्यविधी करताना रडणे दुःखाचे मानले तर अशुद्ध आहे. विधी अंत्यसंस्कार ज्या वेळेला 12व्या दिवशी सुद्धा बंधन घातलेली आहे. विचार करा मित्र हो, ही जी बंधन आहे ही सुद्धा आम्ही घालणं काळाची गरज आहे. जर आमच्या विचारांमध्ये आमच्या राहणीमानामध्ये जर आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 7 डिसेंबर हा तुमचा आशीर्वाद आहे माझ्या 6 जुलै आई वडिलांचा. गेल्या वर्षी 6 जुलै मंडळाचा दापोली गेट 9 रुपयांनी लाईन लागली होती वाढदिवसाला. आणि या वेळेला आमच्या अग्रवर्ती पायी अध्यक्ष या ठिकाणी आहेत म्हणून आपल्या या व्यासपीठासाठी बसलेले आहेत. आमचे सचिव या ठिकाणी वहागरचे वडे साहेब कांबळे साहेब सगळ्यात वेगळे सूत्र कोण आहे सचिनराव आमचे सगळे व्यासपीठावर बसलेले आहेत. या कार्यक्रमाला खास बोलवलं आपण रायगड रोशनजी पाटील साहेब वेगवेगळं सर्व पाठ्यापत्र रायगडपासून पुढे आई वडिलांनी गाडी त्यांना घटनामध्ये झाली, गाडी चालवतो गाडी किती दिशा वाढवतो काही टॉपी हवालांनी पकडलं आतमध्ये येऊन ठेवायचं. मला वाटतं त्याला करण्यापेक्षा ही आपली आपला काहीतरी माझ्या पाठीला एवढं बोल करायचं गोत्र आहेच ना, लग्नाला येणार त्या दिवशी आपलं समजलं किती गोत्रायचे स्वतःचा फायदा आहे. आम्ही जरी प्रयोजन केलं तर आम्ही पण कंट्रोल करतोय. स्वतः होण्याची मुलगी घेऊन इथून गेलो. शाखा तालुका खेड मुंबई आणि ग्रामीण या शाखेच्या वतीने आज या ठिकाणी पूर्वी परिषदेचे आपण आयोजन केलं. सकाळी 11 वाजल्यापासून आता 5 वाजायला आले तरी सुद्धा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. अनेक मान्यवर या परिषदेसाठी आले, प्रबोधन झालं आणि महत्वाचा जो दुसऱ्या सत्राचा कार्यक्रम होता तो म्हणजे ज्या 22 तारखे हा अट्टहास आपण केलेला आहे त्या बाबतीत आलेल्या कार्यकर्त्यांचं विचार समजून घेऊन एका निर्णयावर आपण येऊन
समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आपण या माध्यमातून करण्याचं हा एक विचार उचललेला आहे. तर या परिषदेला या क्षणाला उपस्थित असलेले कुणबी समाजोन्नती संघाचे सरचिटणीस माजी युवाध्यक्ष माधवराव कांबळे साहेब, संघाचे सरचिटणीस माननीय श्री संजयजी उमासरे साहेब, युवक मंडळाचे सरचिटणीस सचिनजी नावाने साहेब, या परिषदेला मला वाटतं दिवसभरातला हा तिसरा त्यांचा कार्यक्रम आहे. कुणबी समाजोन्नती संघ आणि जिल्हा समन्वय समिती रत्नागिरी या आपल्या समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी मांडवकर साहेब, या परिषदेचे अध्यक्ष शाखा तालुका खेडचे मुंबई शाखेचे अध्यक्ष सन्माननीय शंकररावजी, त्याबरोबर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष आमचे आग्रे होते, युवक मंडळ, महिला मंडळ आणि गावागावातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्वांना जयकुंडी. पहिल्या सत्रामध्ये थोडी विचार मांडण्याची संधी मिळाली असती तर आपल्या मातृसंस्थेविषयी, संस्थेच्या निर्देशनाविषयी सबळपणे बोलता आला असतं. आज सभागृहामध्ये आता जवळजवळ 50 ते 60 लोक फक्त उपस्थित आहेत आणि अशा वेळेला संस्थेविषयी जे काही विचार मांडायचे ते आता वेळ नाही आणि म्हणून या 18 साली ही परिषद आपण आयोजित केलेली आहे. या परिषदेमध्ये जे जे आपण प्रबोधन आणि विचारमंथन केलेलं आहे, कारण मी शाखा तालुका बावळचा प्रतिनिधी आहे आणि सध्या संघाच्या सरचिटणीस म्हणून जबाबदारी किंवा सर्वांच्या आशीर्वादाने सांभाळतोय. पण अशा तऱ्हेची परिषद काही वर्षापूर्वी आम्ही बावळमध्ये घेतली होती. 3 दिवस ही परिषद घेतली होती. मित्रांनो, एका दिवसाच्या होत नाही, कारण प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांचे ज्या विषयासाठी आपण या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत आणि अंतिम टप्प्यापर्यंत